वत्सल खरा तू एक होसी, तू एक होसी। म्हणून शरण आलो, म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी। जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओ वाळू, आरती ओ वाळू चरणी ठेवूया माता। त्रिगुण परब्रह्म तुमचा अवतार, तुमचा अवतार। त्याची काय वर्णू, त्याची काय वर्णू लीला पामर। शेषाधिक शिरणे नलगे त्या पार, नलगे त्या पार। तेथे जडमुळ कैसा, तेथे जडमुळ कैसा करू मी विस्तार। जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओ वाळू, आरती ओ वाळू चरणी ठेवूया माता। श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती आदरणीय दादा महाराजांना वंदन करून, श्री स्वामी समर्थांचे कृपाशीर्वाद घेऊन, वंदनीय ताई मौली आणि आदरणीय रेखा मौली यांना नमस्कार करून मी माझ्या प्रबोधनाला सुरुवात। पहिला सगळ्यांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। श्रावण आला ग श्रावण आला, श्रावण आला ग श्रावण आला, वणी श्रावण आला। श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाट चोळीकडे, क्षणात पसरे क्षणात फिरवी सरस डोळे ऊन पडे। क्षणात ऊन पडतंय, क्षणात पावसाचं वातावरण होतंय, असा हा श्रावण महिना। असं म्हटलं जातं आषाढ तळणीचा, श्रावण भाजणीचा आणि भाद्रपद उकडीचा, असे हे 3 महिने। या 3 महिन्यामध्ये निसर्गाचं वातावरण बघितलं तर सूर्यनारायणाचं दर्शन केव्हा तरी होत, पण आताचं वातावरण वेगळंच आहे। आज दिवसभर बघितलं तर कसलं कडक कडक ऊन पडलं होतं। आता आरतीच्या वेळेला आमच्या पावसाचं वातावरण, आमच्या आरतीला सेवेकऱ्यांना यायला मिळते की नाही असं वातावरण झालेलं। पण असं हे वातावरण आणि अशा ह्या वातावरणामध्ये निसर्गामध्ये आभाळ सगळं झाकाळून गेलेलं असतं, सगळं वातावरण कोमट दमट असं असतं। आणि अशा ह्याच्यामध्ये शारीरिक स्तरावरती थोड्याफार कुरबुरी असतात आपल्या शरीराच्या, म्हणून या महिन्यात जड अन्न खायला वर्ज्य केलं जातं, जड अन्न खाल्लं जातं। म्हणून तर या श्रावण महिन्यामध्ये कोण श्रावणी करतं, मंगळवार शुक्रवार रविवार सोमवार गोकुळाष्टमी कितीतरी उपवास या श्रावण महिन्यामध्ये। आणि असे हे उपवास खरं तर शास्त्रीय कारण हेच आहे की हलकं अन्न खायला पाहिजे। अशा दमट वातावरणामध्ये हलकं अन्न खाल्लं पाहिजे, हलकं अन्न शरीराला गेलं पाहिजे, पचलं पाहिजे ते। आणि यासाठी म्हणून या आपल्या पूर्वजांनी घालून दिलेले हे नियम शिष्टाचार आहेत की श्रावण महिन्यामध्ये, या भाद्रपद महिन्यामध्ये अशा वातावरणामध्ये आपल्या शरीराला हलकं अन्न दिलं पाहिजे, ते पचनाला सुलभ जावं यासाठी म्हणून। आता या श्रावण महिन्यामध्ये शिवपुराण, विष्णू पुराण, आता पंढरपूरकर आहे आपण, आपल्याला माहिती आहे पंढरपुरात तर चातुर्मास चालू असतो आणि श्रावण महिन्यात शिवपुराण केलं जातं। शिवपुराणामध्ये मग शिवाची उपासना, शिवाची आराधना, शिवाचं महात्म्य सांगितलं जातं। आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे सगळ्या देवात भोळा सांब म्हटलेला आहे, भोलेनाथांना भोळा सांब म्हटलेला आहे। आणि त्यांची एक छोटीशी कथा, भोळ्या सांबांची एक, भोलेनाथांची एक कथा छोटीशी तुम्हाला सांगते। तर एका गावात असं शिवपुराण चालू होतं आणि हे शिवपुराण चालू होतं, खेडेगाव होतं, त्यामुळं
लोक दिवसभर आपलं काम धंदा सगळं आवरून संध्याकाळच्या वेळेला शिवपुराणाला येत होते आणि त्या गावात एक चोर चोरी करण्यासाठी आला आणि त्यानं गावात बघितलं मंदिरात ते शिवपुराण चालू होतं. तो पण येऊन बसला ते शिवपुराण ऐकायला. तो पण बसला तिथं. का तर गावातले सगळे लोक तिथं होते. लोक जागे, कोण कधी उठतील, कोण कधी घरी जाईल, हे मध्येच उठून गेलं आणि आपण त्या घरात चोरी करायला गेलो ना, आपण पकडलो गेलो तर फुकटचा मार खायचा. त्याच्यापेक्षा हे लोक इथं आहेत तोपर्यंत तिथंच बसावं आणि हे झोपायला गेले की मग जावं आपण कुणाच्या तरी घरी आपलं काम करण्यासाठी. म्हणून तो आपला ते शिवपुराण ऐकत तिथंच बसला आणि बसल्यानंतर झालं रात्री 12 वाजता शिवपुराण आपलं संपलं. लोक ज्याच्या त्याच्या घरी गेले. मग हा मंदिरातून हळू सगळे गेल्यानंतर हळूच उठला आणि गेला. एका घराच्या समोर गेला. आता ह्या घरात चोरी करायची असा त्याचा मानस होता म्हणून तिथं चोरी करायला तो पोहोचला. तिथं गेल्यानंतर त्याचीच प्रतिकृती त्याला काठी घेऊन हातात उभा राहिलेली दिसते. त्याचीच प्रतिकृती. तो म्हणायला लागला मीच कसं काय मला इथं दिसायला लागलाय, मीच कसं दिसायला लागलाय. एक घर झालं, 2 घर झालं, असं तो रात्री 2 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत गावातल्या प्रत्येक घराच्या समोर गेला तर त्याला तो स्वतःच दिसायला लागला. हातात काठी घेऊन उभा राहिलेला दिसतोय आणि म्हणजे त्याला चोरी झाली नाही, चोरीचं कर्म त्याच्या हातून घडलं नाही. काय करायचं आता? चला जाऊ मंदिरात. आता मंदिरात कोण काय पहाटे पूजेला येतील काय, तिथं काय प्रयत्न करूया आपण. त्याच्या डोक्यात ते काम करायचं हे होतच. तो तिथे गेला. एक आजीबाई 5 वाजता हळूहळू हातात एक तांब्या घेऊन पूजेसाठी आलेल्या होत्या. मग तांब्या भरून घेतला, हातपाय धुतले, तांब्या भरून घेतला आणि त्या आजी महादेवाच्या पिंडीवरती पाणी वाहण्यासाठी आलेल्या होत्या, पाणी घालण्यासाठी आलेल्या होत्या. तो त्या आजीला म्हटलं आजी मला पण जरा लोटा देता का, जरा तांब्या देता का, मी पण जरा शिवाला पाणी वाहतो. ते म्हटलं असं तर बाबा तूच माझ्या हाताला हात लाव म्हणजे आपण दोघं मिळून हे करूया. आता तो पण त्याचा प्रयत्न फसला. आता आजी आपल्याला तांब्या देत नाहीत, आता आपल्याला तो तांब्या पण मिळणार नाही. आजी म्हटली असं करूया, हाताला हात लावला का आता आपण आरती करूया. आता इथं वरती घंटा आहे ना, ही घंटा तू वाजव, मी आरती म्हणते, टाळ्या वाजव. त्याचं लक्ष तो काय म्हटला बघा मला शिवानीच हे दाखवून दिलं, हे तांब्याचं काय आमिष घेऊन बसलास, एवढी मोठी घंटा आहे वरती, ते तुला मिळेल. त्याला मनानं सुकावला थोडासा, कारण तांब्या नाही मिळाल, तांब्याचे किती पैसे येणार आहेत, त्याच्यापेक्षा घंटा एक 4-5 किलोची घंटा आहे ती काढून घेऊन गेलो तर आपल्याला त्याचं बऱ्यापैकी पैसे येतील. त्याच्या डोक्यात तो विचार म्हणजे चोरी कर्म करायचं, चोरी करायचं काम त्याच्या डोक्यात होत असते. पण मग ते आजीबाई गेल्या, तांब्या घेऊन आरती झाली, सगळं झालं. आता ते घंटा कशी काढायची त्याच्या डोक्यात, त्या हात पोचेना, हात वरती करतोय, पाय वरती करतो, असं टाचा वरती करून करून त्याला ते काय हातालाच येईना. शेवटी काय केलं ते चोरी, शेवटी कसा आहे तो चोरी करणारा माणूस आहे, त्याच्या डोक्यात चांगलं वाईट असं काय विचार, तो ते पिंडीवरती चढला, पिंडीवर उभा राहिला आणि मग घंटा काढली. आणि आमचे भोळे सांब सदाशिव त्याच्या पुढे साक्षात उभा राहिले. का? अरे बाकीचे कोण बेलपत्र, पुष्प, निर्माल्य, पाणी असं थोडं थोडं मला वाहते, थोडं थोडं अर्पण करते. तू पूर्णपणे मला तू हे केलंस, अर्पण केलंस. माग तुला काय पाहिजे ते माग, काय पाहिजे ते माग. म्हटल्यानंतर तो म्हटला आता बरं झालं, घंटा पण राहू दे, तांब्या पण राहू दे, सगळं राहू दे, आपल्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत त्या आपण मागूया. तेव्हा मला 3 वर पाहिजे. मग नाही म्हटलं, मी एकच वर देणार, तुला 3 वर नाही देणार, मी एकच वर देतो. नाही मला 3 वर पाहिजे. नाही एकच. त्या दोघांच्या मध्ये मग थोडीशी चर्चा झाली, एकच वर, 2च वर, 3च वर अशी. चोर म्हणाला थांबा, मी माझ्या बायकोला विचारून येतो, देव 1 वर देत आहे आणि मी 3 वर मागायला लागलो, किती घेऊ देवाकडून वर. आमचे सांब सदाशिव पार्वती मातेला ते म्हटले मी पण माझ्या बायकोला विचारून येतो, माझा भक्त असं असं 3 वर मागतोय, मी किती वर देऊ देत, म्हणून मी पण माझ्या बायकोला विचारून येतो. झालं, दोघं पण पुन्हा परत आले एका ठिकाणी. मग काय वर मागितले हे चोरानं, तर माझ्या पत्नीला बाळ पाहिजे, माझ्या पत्नीला बाळ पाहिजे, मला ऐश्वर्य सुख संपत्ती पाहिजे आणि माझ्या आईला
छान असा बंगला पाहिजे, हे 3 वर मला पाहिजे. देव म्हणाला नाही बाबा, माझ्या बायकोने एकच वर द्यायला सांगितलेलं आहे, मी एकच वर देणार, मग माग तुला काय. देवापेक्षाही हा चोर हुशार. चोर काय म्हटला, एकच वर देणार आहे ना देवा. मग छान आलिशान घरामध्ये माझी आई नातवाला मांडीवर खेळत बसलेली मला बघायचं आहे, असं मला दे. आमचे सांब सदाशिव तथास्तु म्हणून मोकळे झाले. दिलं तुला. झाला चोर घरी आला, खुश झाला, आनंदित झाला. पार्वती माता म्हणाले काय केलं महादेवा तुम्ही, काय केलं. अहो त्यांनी तुम्हाला 3 वर तुमच्याकडून मान्य करून घेतले, तुम्ही 3 वर दिले त्याला. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, महादेव सदाशिव असो किंवा आपला पांडुरंग असो किंवा आपले स्वामी समर्थ असो, आपल्या हातून थोडं थोडं जरी पुण्यकर्म, थोडं थोडं पुण्यकर्म जाऊ दे, चांगलं कर्म घडलं तरी सहजपणे आपल्याला वरद हस्तानी ते आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करत असतात. आपण मनात इच्छा धरा अगर न धरा, त्यांना माहिती असते तुम्ही काय मनात धरून तुम्ही तिथपर्यंत पोहोचलेला आहात ते. त्यामुळं ते आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करत असतात. म्हणून कोणतंही काम करत असताना मनातला भाव शुद्ध आणि सात्विक ठेवा आणि मग बघा अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.